पार्टीचा देवा भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जनता पार्टीचा नेते असताना सुद्धा ते आज पुन्हा जिपा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळेस जसं त्यांनी केलं असतं तसंच यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा ग्रुप ही नॅचरल युती आहे आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आम्ही युतीत आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवडणूक केली होती आणि त्यामध्ये आम्ही पुढच्या ज्या सभापतीच्या निवडणुका आहेत त्याचंही आम्ही गोळाबेरीज सगळं जमवलेलं होतं आणि त्याच्यामुळेच आम्ही आता पुन्हा एकदा आणि ना ते आम्हाला अप्रोच झाले आम्ही त्यांना अप्रोच झालो आणि आमचं गणित त्यांना माहिती होतं त्यामुळे ते आम्हाला काही अप्रोच झाले नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आमची जी मॅजिक फिगर होती ती आम्ही ऑलरेडी म्हणजे प्राप्त झाली होती आणि आम्ही त्याच्यामुळे त्यांनी आमच्या विरुद्ध लढायचा माझ्या मते निर्णय घेतला की न लढायचा. एक पद कमी पडलं म्हणजे 32ची फिगर आपली जिल्हा परिषद त्यांनी त्या उमेदवाराला सांगितले तुला अध्यक्षपदी तो गेला पण नंतर त्याच्या लक्षात आलं की आपलं चुकलं तिकडे मॅजिक फिगर रीच करायला त्यांच्याकडे संख्या मिळत नाही म्हणून त्यांनी पण नंतर फॉर्म भरला नाही तर त्यांनी सांगितलं होतं की तुला भविष्यात असंच राहणार नाही असं काही नसते राजकारणात कुठलीही घोडाबरीच परमनंट नसते आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं तसं ते त्यांनी थोडंसं 1 लाख थोडंसं घेतलं असतं ती जी परिस्थिती आहे सोबत आली असते तर 100% हट्ट धरला नसता. ज्यावेळेस आमची संख्याबळ जास्त असताना आम्ही त्यांना 2.5 वर्षाचं अध्यक्षपद द्या म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये न जाता स्वतंत्र अध्यक्ष करायचा प्रयत्न केला आणि तो मागच्या वेळेस फेल झाला आणि त्याच्यामुळे आम्ही सगळी लोक आमच्याबरोबर जोडली होती की आमच्या राहिली 31च्या आजच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदची निवडणूक सार्वजनिक पार पाडल्यानंतर 18 तारखेला या ठिकाणी जिल्हा परिषद आणि अध्यक्षाची उपाध्यक्षाची निवडणूक बिनविरोध या ठिकाणी पार पडली आहे. त्यामध्ये अनुक्रमे माझी अध्यक्षपदी निवड झाली, आमचे आदरणीय जितेंद्र जयस्वाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. आज 2 तारखेला विषय समितीच्या एकूण 4 सभापती पदाची निवडणूक होती. त्यामध्ये समाज कल्याण सभापती पदासाठी या ठिकाणी आमचे आदरणीय बालाजी सोनटक्के यांची या ठिकाणी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी मीनाक्षीताई पवार यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे. तदनंतर इतर विषय समितीचे जे 2 सभापती आहेत त्या 2 सभापतीचं खातेवाटप हे येणाऱ्या जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. त्यासाठी अनुक्रमे सचिनजी गरड यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि दुसऱ्या सभापती पदासाठी अनिताताई ज्ञानेश्वर मोठे यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे. तुमच्या आता पुढची वाटचाल का राहणार आहे विकासाच्या कामाबद्दल? विकासाच्या कामाची वाटचाल या ठिकाणी आपण बघता की अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर या ठिकाणी मोठा विश्वास ग्रामीण भाग असेल शहर असेल जनतेत या ठिकाणी आहेत. आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब असतील, या राज्याचे कुशल मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राज्याची आणि देशाची या ठिकाणी प्रगतीकडे मोठी वाटचाल या ठिकाणी होत आहे आणि ही वाटचाल होत असताना ग्रामीण भागातील सर्व जनतेने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांनी मोठ्या बहुमताने या ठिकाणी निवडून दिलेले आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट असं आमचं अलायन्स झालं. काही अपक्ष सदस्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला आणि जी काही जादुई फिगर जो काही मॅजिक आकडा या ठिकाणी बहुमताला पाहिजे आहे तो आकडा आमच्याकडे अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये पण होतात. आज 4ही सभापतीच्या निवडणुकीसाठी पण तो आकडा आमच्यासोबत होता
आणि म्हणून या ठिकाणी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद एकूण 4 सभापती हे या छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी बिनविरोध निवडून दिले. किती वर्षासाठी त्यांना सभापती म्हणून नेमले? अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतीचा टर्म या ठिकाणी शासनाने ठरवून दिले आहेत. अडीच वर्षाचा या ठिकाणी कार्यक्रम. आपण बांधकाम सभापती झालं तर या संदर्भात काय म्हणायचं आता 100% भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीने जो आमच्यावर विश्वास टाकला, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची संधी दिली, त्या संधीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी ग्रामीण भागातील जे काय जनतेच्या जिल्हा परिषदमार्फत योजना असतात तर ते प्रत्येक शेवट घटकापर्यंत जायला पाहिजे हे हेतूने आम्ही सगळे कामं करतात. आणि भारतीय जनता पार्टीचा विचार आणि काम हे आपल्या जिल्ह्यात सर्वत्र पोहोचण्यासाठी या पदाच्या माध्यमातून आम्ही 100% जनतेची सेवा होईल हे हेतून काम करणार. जिल्हा परिषदेचे सर्वात मोठं खातं म्हणून बांधकाम विभाग हा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे आणि या विभागाअंतर्गत जिल्ह्यामध्ये बांधकामासंदर्भामध्ये कामं असतात. तर अनेक कामं रखडलेली आहेत. ती कामं आपली कशा पद्धतीने मार्गी लावणार आहे? मी माझ्या वैयक्तिक मध्ये आता लहान मोठं हा बघण्याचा दृष्टिकोन आहे. जरी कागदोर जरी वेगळा असेल, छोटं जरी खातं असेल तर आपल्या स्वतःवर आपण किती चांगलं काम करतो. आणि ह्या नक्कीच जरा तुमच्या ज्येष्ठ लोकांचं म्हणणं आहे ह्या खात्याला खूप महत्त्व आहे. तर हे महत्त्व मी तितकी जिम्मेदारी की आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांधकाम विभागातून जे काय कामं रखडलेली आणि रखडलेली कामं पूर्ण करून नवीन योजनेतले कामं करण्याची जिम्मेदारी व ती जिम्मेदारी आमची आणि ती 100% प्रामाणिकपणे आम्ही जनतेची बांधिलकी म्हणून त्याला पूर्ण करणार. बजेटमध्ये काय मागणी केलेली आहे? आता बजेटला मी नवीनच आहे. 2दा ग्रामपंचायतला आलो, एकदा सरपंच झालो आणि आता जी संधी मिळाली तर अधिकारी लोकांसोबत काय चर्चा करून अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाला आम्ही जिल्हा परिषदचं कामकाज आणि आमचे जे काय भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे आपलं जे नेतृत्व आहे, अतुलजी सावे साहेब आहे, बम साहेब आहे, चव्हाणताई आहे, यांच्या सगळ्याच्या माध्यमातून 100% जनतेचे हिताचं काम सगळे मिळून करणार. आपण एक तरुण उमेदवार आहेत. आपण अतिशय लोकप्रिय आहेत ग्रामीण भागामध्ये. आपल्या कार्याचा ठसा भविष्यामध्ये कसा राहील या दृष्टीनं आपण कोणती कामं करणार आहे? जिल्हा परिषद माध्यमातून जे काय जनतेच्या अधिकाराचे विषय तर ते जनतेपर्यंत पोहोचणं आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रामाणिकपणे ह्या पदाला न्याय देणं. लोकांना जिल्हा परिषदला इथं आल्यानंतर किंवा त्यांच्या समस्याविषयी मी त्यांच्या जागेवर जाऊन उपलब्ध होणं हे हेतून मी काम करतो. उन्हाळ्याचे दिवस हे पाणी टंचाईवर कसे मात करतात? आता आमची एक आढावा बैठकीत आम्ही त्या विषयावर चर्चा केली आहे. तर ते काही टँकरचं नियोजन आहे, काही विहीर अधिग्रहणाचे विषय होते. म्हणजे आढावा बैठकीत आम्हाला ज्या अधिकाऱ्यांनी ब्रीफिंग केलं त्या अनुषंगाने आता येणाऱ्या जी मी ठोस भूमिका घेऊन आपल्या जिल्ह्याला पाण्यापासून जे काही वंचित काही गाव आहेत तर त्या ठिकाणी नक्कीच आपण पाण्याची व्यवस्था. आपलं नाव सांगा. नाव सांगा. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचा सभापती म्हणून मला आज निवडून देण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे एक तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची संधी या निमित्तानं मला मिळालेली आहे आणि ह्या संधीचं निश्चितपणे मी सोनं करेल. हे जे खातं आहे, समाजातले जे उपेक्षित पीडित लोक आहेत त्यांचा उत्थान करण्यासाठी हे खातं शासनाचं आहे. तर ह्या खात्याचं जे ध्येय आहे त्या ध्येयाच्या परत पोहोचण्याचा आणि जी काही आजची परिस्थिती आहे ती परिस्थिती निश्चितपणे सुधारण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये होता साहेब, आता इथून पुढे तुमच्या अनुभवाचा काही फायदा होईल? निश्चितच ह्या ज्या काही योजना आहेत त्या योजना कुठे बारगळतात, का बारगळतात आणि त्यासंबंधीच्या फाईल्स पुढे का ढकलल्या जात नाहीत, कुठे अडकतात याबाबतची निश्चित मला त्याची जाण आहे. आणि चांगल्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचल्या जातील यासाठी मी ते प्रयत्न करणार आहे. साहेब, महाराष्ट्र पोलिसांची ख्याती ही इंटरपोल पोलिसांची केली जाते. त्या डिपार्टमेंटमध्ये आपण होतात, ACP म्हणून आपण सेवानिवृत्त झालात. अतिशय लोकप्रिय अधिकारी अशी आपली ख्याती डिपार्टमेंटला आहे. आता आपण जिल्हा परिषदमध्ये लोकांच्या सेवेमध्ये कार्यरत झाले आहात. आपण लोकांची सेवा कशा पद्धतीने करणार आहात? पोलीस खात्याची जी मुख्य सेवा आहे ती सेवा सुरक्षा देण्याची आहे. परंतु आता ही सेवा जी आहे लोकांना लाभ पोहोचवण्याची आहे.
समाजामध्ये जे दुर्लक्षित लोक आहेत, पीडित लोक आहेत, जे ज्यांना आतापर्यंत समाजामध्ये बरोबरीचं स्थान मिळालं नाही, अशा लोकांसाठी शासनाने योजना तयार केलेल्या आहेत आणि त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम समाज कल्याण खात्याचं आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं होतं. तर ह्या सेवा निश्चितपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगले प्रयत्न आमच्या वतीने केले जाते. शेवटचं प्रश्न, निवडीचं श्रेय कोणाला देणार? हे जे आहे निवडीचं श्रेय जे शाहू फुले आंबेडकर महामानव आहेत आणि भारताचं संविधान आहे आणि संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ह्या निवडीचं श्रेय जातं. त्यानंतरचं श्रेय माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो सर्वांना घेऊन चालणारा आहे, सर्व समावेशक असलेला हा पक्ष. तर ह्या पक्षानं मला ही संधी दिली तर त्यांना या पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश भाऊ, या पक्षाच्या आता आमच्या नवीन झालेल्या सुनेत्राताई, या सर्वांना हे श्रेय जातं. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे आमचा वाळूज परिसरातील मतदार, सुज्ञ मतदार, त्यांनी मला मतदान करून ही सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांनासुद्धा ह्या विजयाचं श्रेय जातं. धन्यवाद. काय म्हणाले याबद्दल? पक्षाची खूप आभारी आहे की त्यांनी माझ्यावर ही जबाबदारी टाकली आहे आणि मी यशस्वीरित्या पार पाडली. ग्रामीण भागातल्या महिलांच्या भरपूर समस्या आहे, काय कशा सोडवल्या जातात? श्रेय लाभले आणि तुम्हाला एक नेते एक सासरे बुवाची काय मदत पडली त्याबद्दल नेमकं सांगा. मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री रवींद्र चव्हाण साहेब, तसेच आमच्या जिल्ह्याचे नेते ओबीसी कल्याण मंत्री आदरणीय श्री अतुलजी सावे साहेब, माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब, आमदार प्रशांतजी बन साहेब, आमदार अनुराधाजी चव्हाण, आमदार श्री बबनरावजी लोणीकर, आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री संजयजी खंबायते, या सर्व मंडळींनी एक सिनियरिटी काउंट करून या ठिकाणी मीनाक्षी पवार यांना ह्या ठिकाणी महिला बालकल्याण पदाची जी जबाबदारी दिलेली, सगळं श्रेय त्या सर्व मंडळीला त्या ठिकाणी द्या. मतदारसंघामध्ये कसं वातावरण असेल? मतदारसंघामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि दुसरी बाजू अशी की जबाबदारी आपली या ठिकाणी वाढलेली आहे. लोकांच्या समस्या, लोकांचे प्रश्न कधी संपत नसतात, प्रश्न नव्याने त्या ठिकाणी निर्माण होत असतात. ही सगळी मोठी जबाबदारी आज मीनाक्षी पवार यांच्या खांद्यावर या ठिकाणी आलेली आहे. ती जबाबदारी निश्चितपणाने यशस्वीरित्या त्या ठिकाणी पार पडतील असं मला पवार साहेब, जिल्हा परिषद तुम्हाला गाढा अभ्यास आहे, सध्या पाणी टंचाई सुरू आहे, 2 दिवसापूर्वी पावसाचं वाढलेलं आहे, त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही? पाणी टंचाईचं अजून मला तरी वाटतं जिल्ह्यात एकही ग्रामपंचायतीने कुठे टँकरची मागणी आपल्याकडे केलेली नाही. एक विषय आहे की जलजीवन मिशनचे जे कामं आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झाले ते 80% त्या ठिकाणी पूर्ण झालेले कामं आहे. 100% व्हायला पाहिजे होती, कारण खूप मोठा काळखंड त्याच्यात गेला. आत्ताच आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय गलांडे साहेब यांनी परवाच त्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना केल्या. ज्या योजना अपूर्ण आहे त्या योजना पूर्ण करून त्या ठिकाणी जनतेला पिण्याचं स्वच्छ पाणी देण्याचं काम या ठिकाणी करावं अशा सूचना त्यांनी त्या ठिकाणी केली. असं ऐकून होतं सभापती पद दुसरं मागितलं होतं तुम्ही आणि हाती पडलं, काय म्हणलं याबद्दल? नाही, तसं नाही. पक्ष जी जबाबदारी देईल त्या मी त्या ठिकाणी पार पडली. पक्षाने सांगितलं जी दिली असती, कुठल्याही विभागाचं पद दिलं असतं तरी आम्ही निश्चितच ती पार पडली असती आणि असं कधी चर्चा झाली नाही. पक्षाने वेळेवर जे सांगितलं ते उमेदवारी अर्ज भरला, तो महिला बालकल्याण म्हणूनच भरला, त्यामुळे ती निश्चितच ते पद आमचं मिळणारच, त्या देणारच होते. त्यात मात्र त्या ठिकाणी शंका नाही. महिला बाल विकास विभाग आहे आपला, हा विभाग जिल्हा परिषदेमध्ये काय दुर्लक्षित समजला जातो. दुर्गा विभागाला निधी पाहिजे तसा दिला जात नाही. आत्तापर्यंत जिल्हा परिषदेचं जेवढं मेकॅनिझम झालं त्याच्यामध्ये सगळ्यात काम करण्यासाठी सगळ्यात मोठा वाव कोणता विभाग असेल तर महिला बालकल्याण विभाग. परंतु मागचं मी काय या ठिकाणी बोलणार नाही, परंतु राज्यामध्ये हे राज्य सरकारने महिलांसाठी ज्या योजना या ठिकाणी सध्या सुरू केलेल्या आहेत आणि जास्तीचा म्हणजे 50% वाटा लोकसंख्येमध्ये महिलांचा आहे,
आणि तो विभाग मीनाक्षी पवार यांच्याकडे आल्यामुळे त्याच्यातल्या सगळ्या योजना बारीक सारीक योजना नव्याने काही आपल्याला काही करता येईल या सगळ्या योजना त्या ठिकाणी त्याचा प्रसार जनजागृती आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच होईल. महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गतमध्ये विशेषतः अंगणवाडी असेल, पोषण आहार असेल, कुपोषित बालकांचा विषय या ठिकाणी नेहमी सातत्याने आपल्या समोर या ठिकाणी येत असतो. मागच्या काळामध्ये खूप विषय तो मागच्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी घालतात. त्याच्यातही आम्ही बारीक लक्ष देऊन वाड्या तांड्यावर वस्तीवर जी कुठं कुपोषित एखादी घटना त्या ठिकाणी घडत असेल त्याला निश्चितच आम्ही त्या ठिकाणी आळा घालून जे कोणी अधिकारी त्यांना जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितच आम्ही कारवाई करण्याचं या ठिकाणी काम करू आणि कुठलाही हलगर्जीपणा या विभागाच्या अंतर्गतमध्ये कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार नाही याची निश्चितच आम्ही भविष्यामध्ये या ठिकाणी करू. अशा स्वयंसेविका आहेत ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतात पण त्याच्याही अनेक समस्या आहेत. त्या समस्या आपण कशा पद्धतीने सोडवू? अशा स्वयंसेवकाचं हे जे NRHMच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ती योजना राबवली जाते ते विभाग आरोग्य खात्याच्या अंतर्गत येत असल्यामुळे परंतु तुम्ही प्रश्न विचारला अशा सेविकाचं काम मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे. त्यांच्याकडे जी काही PSCच्या अंतर्गत जे काही त्यांना डिलिव्हरी असेल किंवा लसीकरण असेल किंवा मागे कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात चांगलं काम त्यांनी कौतुक करावं असं काम अशा सेविकेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये झालं असेल आणि भविष्यातही देखील शासनाच्या ज्या योजना असेल त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवले जातात. धन्यवाद.